आवाज मराठी न्यूज 24। यंत्रणेचा गैरवापर हा राज्यात इतक्या ठिकाणी झाला आहे, त्याच्यामुळे मतदानावरती प्रभाव पडलेला आहे आणि इलेक्शन कमिशनला वारंवार निदर्शनास आणून सुद्धा बंद पडलेला ईव्हीएम, बिघडलेला ईव्हीएम मधले घोटाळे, बटन दाबायचे आणि व्हीव्हीपॅट दुसरा जातोय हे दाखवून सुद्धा हे जे निवडणूक आयोगाचे जे मालक आहेत ते आपलीच भूमिका रेटत असतील तर या देशातल्या लोकशाहीवरती अंत्यसंस्कार पूर्ण झालेले आहेत। तुम्ही आता न्यायालयाचा विषय काढला, काल धनंजय चंद्रचूड यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आणि त्यांनी असं म्हटलं की न्यायालय ही विरोधी पक्षाची भूमिका बजावत नसतात। मग न्यायालय ही काय सरकारची भूमिका, भ्रष्टाचारांची भूमिका बजावतात का? चंद्रचूड हे विद्वान आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, देशाच्या सरन्यायाधीशपदी पोचलेली ती व्यक्ती आहे, आम्ही त्यांचा आदर करतो, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही। पण विरोधी पक्षाची भूमिका बजावा असं त्यांना कोणी सांगितलं? त्यांना काही समजतं का? ते मोठे कायदे पंडित आहेत, न्याय द्या, निकाल द्या एवढंच आमचं म्हणणं होतं ना। आम्ही दुसरं काय सांगितलं? तुम्ही जो असेल तो निकाल द्या। त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडका दरवाजे उघडून ते गेलेले आहेत। कधीही कोणी पक्ष बदला, सरकार पाडा, देशाच्या सुप्रीम कोर्टाची जबाबदारी होती घटनेचं, कायद्याचं, संविधानाचं, नीतिमत्तेचं रक्षण करणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती आणि जर आम्ही ती अपेक्षा केली असेल तर त्यात चुकलं काय? इथे विरोधी पक्ष सत्ताधारी हा प्रश्न नाही आहे, इथे आम्ही या देशाचे नागरिक म्हणून ही भूमिका त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करत होतो। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिले मागच्या 2.5 वर्ष, आता चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदी, पण त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घ्यायला नकार दिले नाही। त्यांना कदाचित केंद्रामध्ये गृहमंत्रीपदाची ऑफर केली असेल, त्या बदल्यात भविष्यात प्रधानमंत्री करतो असंही सांगितलं असेल। भारतीय जनता पक्ष कोणती आश्वासनं देऊ शकतं, पण 140 जागा ज्या पक्षाकडे आहेत साधारणतः मुख्यमंत्री त्यांचाच होतो आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल याच्याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही। आज संसदेचं अधिवेशन सुरू आहे, तुम्ही सगळे विरोधी पक्षांची बैठक देखील 10 वाजता आहे पार्लमेंटमध्ये। ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक असल्याचं बघायला मिळालं। काल आपण पाहिलं असेल की संविधान दिनानिमित्त काँग्रेसची जी रॅली झाली त्यात खरगे साहेब असतील, आमचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, किंवा राहुलजी असतील, आम्ही सगळे असू, प्रत्येकाची मागणी आहे। काल सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे, हे मी जे म्हणतोय की आमचा राग का आहे की तुम्ही जिंकल्यावर, सर्वोच्च न्यायालय म्हणजे तुम्ही जिंकल्यावर ईव्हीएमची तक्रार करत नाही, हरल्या करता, हे चुकीचं आहे। गेल्या 10 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा, आम्ही जिंकलो तरी म्हटलेल्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या। आमचे पक्षाचे अनेक लोक वारंवार ही मागणी घेऊन गेल्या 10 वर्षापासून करतायत। आता न्यायालयावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घ्या असं आम्ही म्हणत नाही, आम्ही विरोधी पक्ष आहोत, पण न्यायालय कोणत्याही पक्षात नाही। या देशातल्या जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल आणि तरी न्यायालय ती प्रक्रिया रेटत असेल पुढे, तर या देशातल्या सगळ्या संविधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत। सर, या अधिवेशनात कोणते मुद्दे तुमच्याकडे विरोधी पक्षाकडे स्पेसिफिकली लावून धरले जाणार किंवा त्याच्यावरती आवाज उठवणार आहे? पहिल्याच दिवशी जेव्हा आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी गौतम अडाणीच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला तेव्हा त्यांचा माईक बंद केला। ज्या दिवशी माईक बंद केला, संसद बंद केली, राज्यसभा अध्यक्ष प्रमुखांनी, चेअरमननी, हाच मुद्दा आज पुढे जाईल, त्यानंतर पाहू।